तर नमस्कार मित्रांनो, तलाठीचा क्वेश्चन पेपर आहे, दुसरी शिफ्ट आहे आणि 14 सप्टेंबरचा हा पेपर आहे. ओके, तर आपण या ठिकाणी मॅथ आणि रिझनिंगवाला जो पार्ट असतं तो या ठिकाणी आपण एक्सप्लेन करत आहोत. बघा, पहिला क्वेश्चन बघा. 11,200 रुपयावर 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज काढायचं आहे. कोणत्या दराने? 15% दराने. बघा, तुमची मुद्दल रक्कम कोणती आहे? 11,200. ओके, याच्यावर 15% काढायचं आहे तुम्हाला. ही एवढी जी रक्कम आहे ती किती होईल? 1,120 म्हणजेच किती? 10% होईल. ओके, 1,120 म्हणजे 10% होईल. तर 5% म्हणजे याच्या अर्धी होईल ना, म्हणजेच किती? अर्धी होईल तुमची 560. ओके, ही झाली 5% रक्कम. बघा, 0, 8, 6 आणि 1, 1,680 रुपये म्हणजेच तुमची किती? 15% रक्कम होईल ना. ओके, तर बघा, पहिल्या वर्षी 15% म्हणजे 1,680 रुपये. दुसऱ्या वर्षी पण 1,680 तर लागेलच, पण व्याजावर व्याज असल्यामुळे, चक्रवाढ असल्यामुळे या व्याजावर सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? 15% काढावं लागेल. 15% जर काढला आपण तर ही रक्कम येईल 252. ओके, हा तुमचा झाला 2 वर्षाचा दुसऱ्या वर्षीचा व्याज आणि हा झाला पहिल्या वर्षीचा व्याज. बघा, टोटल व्याज तुम्हाला किती मिळतं? बघा, 0, 0 आणि 2 म्हणजेच किती राहिले? 2. ओके, त्यानंतर बघा, 8, 8, 16, 16 आणि 5, 21, 21चे 1, हातचे 2, त्यानंतर 6 आणि 6, 12, 12 आणि 2, 14 आणि हे हातचे 2, 16, 16चे 6, हातचे 1 आणि हे किती झाले? 3, म्हणजेच किती? 3612 म्हणजे 3,612 रुपये तुमचा काय राहील? चक्रवाढ व्याज राहील. बघा, चौथा ऑप्शन तुमचा या ठिकाणी काय असेल? करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, तुम्हाला वेगळा घटक या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा, पियर म्हणजे काय होतं? पियर म्हणजे एक पेरूसारखाच एक फळ आहे. ओके, पेरूसारखाच. त्यानंतर गवा म्हणजे काय होतं? पेरू होतं. त्यानंतर बनाना केळ. ओके, केळ आणि ऑरेंज संत्रा. ओके, तर बघा, या ठिकाणी वेगळा जो फळ आहे तो कोणता असू शकतं? बघा, जर आपण सायट्रिक्स फूड जर म्हटलं, बघा, सायट्रस फूड, सायट्रस. ओके, म्हणजेच काय होतं? लिंबू वर्गीय फळे, लिंबू वर्गीय फळे. ओके, तर बघा, लिंबू वर्गीय फळामध्ये काय येईल? या ठिकाणी फक्त संत्रा येईल. बाकीचे जे आहेत तीनही ते तुमचे लिंबू वर्गीय फळामध्ये येतील का? नाही येणार. म्हणून या ठिकाणी जो संत्रा आहे हा वेगळा घटक राहील आणि तुमच्या या ठिकाणी दुसरं ऑप्शन करेक्ट येईल. ओके, नेक्स्ट बघा, एक बाईक ट्रॅव्हल करते ए पासून बी पर्यंत. किती कव्हर करता येते? 468 किलोमीटर 6 तासात. तर त्या बाईकची स्पीड काढायची आहे. बघा, स्पीड बरोबर काय असतं? टोटल डिस्टन्स आपण काय असतं? टाईम असतं. टोटल डिस्टन्स काय आहे तुमच्याकडे? 468 आहे आणि टोटल टाईम किती आहे? 6 आहे. तर बघा, 6, 7 किती होती? 6, 7, 42 उरले किती? 4 उरले, 4, 8 उरले म्हणजे 6, 8, 48. ओके, 6, 8, 48 म्हणजेच तुमची स्पीड कितीची राहील त्या बाईकची? 78 किलोमीटर पर आवर. ओके, तिसरा ऑप्शन तुमचं या ठिकाणी करेक्ट असेल. या ठिकाणी पण बघा, तुम्हाला वेगळा घटक ओळखायचा आहे. पहिली आहे पृथ्वी, त्यानंतर आहे चंद्र. ओके, त्यानंतर गॅलेक्सी आहे आपली, त्यानंतर युनिवर्स. बघा, या ठिकाणी वेगळा काय असेल? वेगळा काय असेल? तर बघा, यांना या तिघांनाही काय असतं? एक सीमा असतं, एक बाउंड्री असते. या तिघांनाही एक सीमा असतं. पण युनिवर्स म्हणजे त्या युनिवर्समध्ये हे सर्व घटक आले. या युनिवर्सला काही सीमा आहे का? नाही. गॅलेक्सी, आकाशगंगा हिला पण एक सीमा आहे. ओके, मूनला पण सीमा आहे आणि अर्थला पण सीमा आहे. पण युनिवर्स म्हटलं तर त्या ठिकाणी असंख्य अशा गॅलेक्सीज येतात, असंख्य अशा आकाशगंगा येतात. ओके, त्यामुळं या ठिकाणी आपण काय म्हणू? जो युनिवर्स आहे हा काय राहील? वेगळा घटक राहील, कारण याला बाउंड्री नाही. म्हणून चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. तर नेक्स्ट बघा, 30 संख्यांची सरासरी 20 आहे. ओके, जर 16 आणि 18 या दोन संख्या काढून टाकले तर उर्वरित संख्यांची सरासरी जवळपास किती असेल, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, टोटल किती संख्या आहेत? 30 संख्या आहेत आणि त्यांची सरासरी 20 आहे आणि काढून टाकलेल्या संख्या किती आहेत? 16 आणि 18. बघा, या दोन्ही संख्या जर 20-20 असत्या तर काय सरासरीवर फरक पडले असती का? सरासरीवर फरक कोणताही पडला नसता. पण बघा, यांनी काय 20 न नेता काय नेलं आहे? 16 नेला आहे, म्हणजे इथले किती उरले? 4. आणि या ठिकाणी बघा, याने पण 20 न नेता आपल्यासोबत किती नेलं आहे? 18 नेलं आहे. पण याने किती सोडून गेला आहे? 2 सोडून गेला आहे. ओके, म्हणजेच किती टोटल? 6 जो आहे, 6 आपल्याला काय करायचं आहे? या राहिलेल्या संख्या म्हणजेच किती? या 2 संख्या गेल्या म्हणजे तुमच्याकडे 30मधून 2 गेल्या, किती उरल्या? 28 संख्या उरल्या. तर 28 मध्ये काय करायचं आहे तुम्हाला? हे जे 6 नंबर आहे, 6 संख्या आहे, ही तुम्हाला 28 संख्यांमध्ये डिवाइड करायचं आहे. ओके, तर बघा, जर तुम्ही 6 भागिले काय करायचं तुम्हाला? 28 करायचं आहे, म्हणजे ती डिवाइड होईल बरोबर. तर बघा,
6/28 या ठिकाणी करू आपण. ओके, तर बघा या ठिकाणी पॉईंट येईल, 0 देतो या ठिकाणी. 28 2 किती होते? 56 होत आहे. उरला किती? 4. बघा या ठिकाणी 0 देत आहे, म्हणजेच 28 1 28. बघा आपल्याला काय मिळालं आहे? 0.21 मिळालेला आहे. आणि आधीची सरासरी किती होती? 20 होती. ओके, 20 अधिक 0.21 हे त्यांच्यात डिवाईड होईल ना 28मध्ये. तर बघा 0.21 किती झालं? 20.21, म्हणजेच ही काय राहील? 20.21 तुमची टोटल सरासरी राहील. कशानंतर? या दोघाला काढल्यानंतर तुमची ही सरासरी राहील. ओके, म्हणून बघा तिसरा ऑप्शन तुमचा या ठिकाणी काय असेल? करेक्ट असेल. ओके, बघा अरुण एक कलाकृतीस 990 रुपयाला विकतो आणि त्याला काय होतं? 10% तोटा होतं. 20% नफा कमवण्यासाठी अरुणने ती किती किमतीस विकली पाहिजे? बघा 990 रुपयाला विकल्यानंतर त्याला काय होतं? 10% तोटा होतं. म्हणजेच ही जी 990 किंमत आहे ही किती आहे? 90% आहे. आणि त्याला किती पाहिजे आहे? 20% नफा पाहिजे आहे ना, म्हणजेच किती पाहिजे? 120% पाहिजे. ओके, तर बघा तिरपा गुणाकार काढा, तिरपा गुणाकार करा आणि काढा. तर बघा 990 गुणिले 120 भागिले किती होईल? 90. ओके, तर बघा 90 11 990. ओके, 11. त्यानंतर 11 आणि 12 यांचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. 11 गुणिले 11 121 येतात. आणि त्याच्यात जर आपण 11 मिळवलं तर काय होईल? बघा 121. 11 गुणिले 11 आणि 11 मिळवलं तर किती होईल? 132 होईल. ओके, 132. तर बघा आणि हा 0 जसाच्या तसा, म्हणजेच तुम्हाला काय होईल? 1320 रुपये. 1320 रुपयाला काय करावं लागेल? ती विकावं लागेल. ओके, म्हणून तुमचं तिसरा ऑप्शन या ठिकाणी काय असेल? बरोबर असेल. नेक्स्ट बघा काय या ठिकाणी बघा ABC आहे. ओके, त्यानंतर काय Z आहे, Y आहे आणि या ठिकाणी काय येईल असं विचारलेलं आहे. ओके, Z नंतर -1 Y येतं आणि Y नंतर -1 काय येईल तुमचं? X येईल ना, X येईल, म्हणून दुसरा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल विचारलेलं आहे. बघा 3 9 81. बघा 3चा वर्ग किती आहे? 9 आहे. त्यानंतर 9चा वर्ग 81 आहे. आता 81चा वर्ग किती येईल? बघा 81 गुणिले 81 करायचं आहे तुम्हाला. 81 गुणिले 81. बघा पहिले यांचा गुणाकार करू आपण. 1 गुणिले 1 0 1. ओके, त्यानंतर या दोघांची गुणाकार करून आपल्याला काय बेरीज करायचं आहे. ओके, 8 1 8 आणि 8 1 8 किती? 16 होईल. ओके, 16 या ठिकाणी लिहा. त्यानंतर 8 8 64. ओके, 64 या ठिकाणी लिहा. किती येईल तुमचं? 1 6 5 आणि 6. बघा 65 61 म्हणजे 6561 काय असेल? यांचं 81चं काय असेल? वर्ग असेल, स्क्वेअर असेल. बघा 65 61. चौथा ऑप्शन तुमचा या ठिकाणी काय असेल? बरोबर असेल. नेक्स्ट बघा फिशन हा फ्युजनशी संबंधित आहे, तर ब्लॅक कशाशी संबंधित असेल? तर बघा फिजन आणि फिशन यामध्ये कोणतं रिलेशन आहे ते आपल्याला बघावं लागेल. ओके, बघा फ्युजन म्हणजे काय होतं? फ्युजन म्हणजे विखंडन होतं, विखंडन. ओके, आणि फिजन म्हणजे काय होतं? फिजन सम्मिलीकरण. ओके, सम्मिलीकरण. ओके, तर बघा या सायन्सच्या क्रिया आहेत आणि या क्रिया कशा आहेत? एकामेकाच्या अपोजिट आहेत ना. तर बघा ब्लॅकच्या अपोजिट काय होईल? ब्लॅकच्या अपोजिट व्हाईट होईल, पांढरा होईल. ओके, काळ्याच्या अपोजिट काय होईल? पांढरा होईल. म्हणून तिसरा ऑप्शन या ठिकाणी काय असेल? तुमचा करेक्ट असेल. त्यानंतर बघा विधान आणि निष्कर्ष या ठिकाणी आलेला आहे. बघा पहिलं विधान, नो प्ले इज फिक्शन. ओके, बघा या ठिकाणी प्ले आहे, या ठिकाणी नो प्ले इज फिक्शन. ओके, हा झाला फिक्शन. यामध्ये काय कोणताही रिलेशन नाही. ओके, त्यानंतर बघा सम फिक्शन आर पोएम. सम जे फिक्शन आहेत ते काय आहेत? पोएम आहेत. ओके, त्यानंतर बघा काय म्हणत आहे? ऑल फिक्शन आर कॉमिक. ऑल फिक्शन आर काय आहेत? कॉमिक आहेत. हे जे फिक्शनचा पार्ट आहे हा कशामध्ये गेले आहे? कॉमिकमध्ये गेला आहे. ओके, कॉमिक. ओके, कंक्लुजन बघा, निष्कर्ष बघा काय म्हणत आहे? काही पोयम कॉमिक नसण्याची पॉसिबिलिटी आहे म्हणत आहे. बघा काही पोयम ज्या ह्या कॉमिक्स आहेत एवढ्या, तर या ठिकाणी हा जो पार्ट आहे, ओके, काही पोयमचा हा काय आहे? कॉमिक नसण्याची पॉसिबिलिटी आहे ना, शक्यता आहे, म्हणून काय आहे? हा बरोबर आहे. ओके, हा जो पहिला निष्कर्ष आहे बरोबर आहे. त्यानंतर बघा सम पोएम्स आर नॉट प्ले, म्हणजे काही पोएम काय नाहीत? प्ले नाहीत. ओके, हा जो प्ले याचा पार्ट आहे प्लेचा. ओके, आणि हा पोएमचा पार्ट आहे, यामध्ये काही संबंध आहे का? नाही आहे. ओके, म्हणून जो दुसरं तुमचं कन्क्लुजन राहील, दुसरं निष्कर्ष ते पण काय राहील? करेक्ट राहील. ओके, म्हणून तुमचं पहिलं ऑप्शन बोथ कन्क्लुजन 1 आणि 2 काय राहील? फॉलो राहील. ओके, बघा
काय म्हणत आहे, आशा ही 10 किलोमीटर वेगाने चालत आहे म्हणत आहे आणि 10 मिनटं तिला काय होत आहे ऑफिसमध्ये जायला उशीर होत आहे. पुढील वेळी तिचा वेग 5 किलोमीटरने वाढवल्यास 4 मिनटं उशिरा होत आहे. आधी किती 10 मिनटं उशिरा होत होती, आता 4 मिनटं होत आहे. तर तिच्या घरापासूनचे अंतर तुम्हाला काढायचं आहे. तर बघा आधी किती अंतर होतं, 10 किलोमीटर होतं, नंतर 5 वाढवलं म्हणजेच किती झालं, 15 झालं ना. आणि यात वेगामधला काय करायचं आहे तुम्हाला, फरक खाली राहायचा आहे. ओके, फरक किती आहे 5. त्यानंतर 10 मिनटं उशिरा आधी होत होता आणि त्यानंतर 4 मिनटं उशिरा, म्हणजे मिनिटातील फरक किती आहे, 6 मिनिट आहे. ओके, कितीपैकी 60 मिनिटापैकी. तर बघा 15 4 60, त्यानंतर बघा 10 5 2 10 2 2 4. ओके, आणि 2 कटलं 3ने. ओके, म्हणजे तुमचं टोटल डिस्टन्स किती राहील बघा, 3 किलोमीटर. 3 किलोमीटर या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर राहील, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर बघा बघा ए आणि सीमध्ये कितीचा फरक आहे, +2चा. त्यानंतर सी आणि ईमध्ये कितीचा फरक आहे, +2चा. ई आणि जीमध्ये कितीचा फरक आहे, +2. तर जी नंतर +2 केलं काय येईल तुमचं, आय येईल ना. चौथा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा बघा पी आय या ठिकाणी, त्यानंतर पी क्यू आर झालेला आहे, म्हणजे एक एक वाढत आहे. पी क्यू आर एस टी आणि पी क्यू आर एस टी आणि यू या ठिकाणी. ओके, म्हणून तुमचं चौथं ऑप्शन काय राहील या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा, अशोकने बँकेकडून वार्षिक 10% दराने वैयक्तिक कर्ज घेतले. त्यानंतर 3 वर्षांनी त्याला किती भरणा करावा लागला, 7,500 रुपये भरणा करावा लागला 3 वर्षानंतर. तर कर्जावर घेतलेले मुद्दल तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. बघा 3 वर्षांनी किती परत केलं, 7,500, म्हणजेच एका वर्षासाठी किती होईल, 2,500 होईल. ओके, 2,500 एका वर्षासाठी. ते 3 वर्षासाठी किती होत आहेत तुमचे, 7,500 होईल. ओके, एका वर्षासाठी निघालं तर बघा हे किती आहेत, हे जे एका वर्षासाठी निघालं हे किती आहे तुमचे, 10% आहे. ओके, 10%. तर तुम्हाला 100% म्हणजे मुद्दल काढायची आहे. ओके, करा तिरपा गुणाकार, 2500 गुणिले 100 भागिले किती होईल, तिरपा गुणाकार करतो आपण 10. एक शून्य कटला, एक शून्य कटला, हा शून्य कुठे जाईल, इकडे जाईल ना. म्हणजेच किती होईल रक्कम, टोटल 25 आणि 3 शून्य म्हणजे किती होईल, 25,000 होईल ना. म्हणून तुमचं पहिलं जे ऑप्शन राहील ते या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा विधान आणि निष्कर्ष या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. बघा सम आन्सर्स आर कॉम्प्लेक्स. ओके, बघा सम आन्सर्स आर काय आहेत, कॉम्प्लेक्स आहेत. ओके, देन बघा सम आन्सर आर इझी आहेत म्हणताय, इझी आन्सर काय आहेत, इझी आहेत. ओके, सम आन्सर इझी. ओके, एक मिनिट झालं. त्यानंतर बघा ऑल इझी आर स्कोरिंग, ऑल इझी जे हे इझी आहेत ते काय आहेत, स्कोरिंग आहेत. ओके, आता बघा कन्क्लुजन निष्कर्ष बघा, सम कॉम्प्लेक्स आर इझी म्हणत आहे, सम जे कॉम्प्लेक्स आहेत, कॉम्प्लेक्स हे काय आहेत, इझी आहेत म्हणत आहे, इझी आहेत. ओके, बघा इझी आहेत का या ठिकाणी, नाही आहेत, म्हणून हा पहिला कन्क्लुजन काय होईल, चूक होईल. शक्यता म्हटलं असतं तर शक्यता राहिली असती. ओके, त्यानंतर बघा ऑल स्कोरिंग आर कॉम्प्लेक्स. ओके, सगळे जे स्कोरिंग आहेत, ओके सगळे स्कोरिंग काय म्हणताय, कॉम्प्लेक्स आहे म्हणताय. पण ईसाठी पण हा पार्ट गेला आहे, एसाठी पण पार्ट गेला आहे, होईल का, नाही होणार. त्यामुळे दुसरं पण काय होईल या ठिकाणी कॅन्सल होईल, म्हणजेच चुकीचं राहील. म्हणून बघा ऑप्शन पहिलं नायदर 1 नॉर 2 कन्क्लुजन फॉलो, म्हणजे तुमचं एकही निष्कर्ष आणि दुसरा निष्कर्ष फॉलो करणार नाही. पहिलं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा पी क्यू आर हे 3 पाईप आहेत, एका रिकाम्या टाकीस भरतात. ओके, अनुक्रमे 10 20 आणि 30 मिनिटामध्ये ते भरू शकतात. जेव्हा टाकी रिकामी असते तेव्हा तिन्ही पाईप काय केले जातात, उघडले जातात. पी क्यू आर अनुक्रमे ए बी सी रासायनिक द्रावणाचे वहन करतात. ओके, वेगवेगळे त्यांचे द्रावण आहे. तर 6 मिनिटांनी टाकीतील द्रावणामधील एचे प्रमाण काढायचे आहे आपल्याला. ओके, तर बघा पी क्यू आणि आर. ओके, 10 मिनिटात, 20 मिनिटात आणि 30 मिनिटात. बघा यांचं LCM काढतो आहे मी, किती येईल, 60 येईल. ओके, 60 2 60 3 आणि इकडे 10 6 60. ओके, ही झाली यांची 1 मिनिटाची इफिशियन्सी. ओके, जर आपण तिन्ही मिळून जर काम केलं 6 मिनिट तर काय होईल, यांची बेरीज होईल ना. बघा यांची बेरीज किती येते, 11, म्हणजेच 11 गुणिले 6 मिनिट केलं किती येईल, तिघंही किती भरतील, 66 भरतील. ओके, 66. आणि बघा फक्त या ठिकाणी काय विचारलेलं आहे, 6 मिनिटांनी एचे प्रमाण विचारलं आहे. ओके, ए किती भरत आहे एका मिनिटात, 6 भरत आहे. तर 6 मिनिटात किती भरेल, बघा 6 एका मिनिटात 6 भरत आहे, तर 6 मिनिटात किती भरेल, 36 भरेल. ओके, म्हणजेच 6 मिनिटात या एचे प्रमाण किती राहील, तर बघा इकडे बघा 66 पैकी. ओके, 66 पैकी किती, 36, म्हणजेच किती होईल बघा
बघा 6 6 36 आणि 6 11 66. ओके, 6/11 तुमचं काय राहील, आन्सर राहील. ऑप्शन नंबर 1 करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, युनिट डिजिट तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे या संख्येचा. बघा, युनिट डिजिट काढताना काय करतो आपण, जसं इथे 83 आहे, 83ला 4ने भागतो. तुमचं बाकी काय येईल या ठिकाणी, बाकी येईल 3. ओके, आता बघा 3चा घातांक 3 करा. ओके, 3चा घातांक 3 केलं तर काय येईल युनिट डिजिट. बघा 3 3 9 होईल युनिट डिजिट, आणि 9 3 काय होईल 27. 27 म्हणजे 7 तुमचं काय राहील या ठिकाणी, युनिट डिजिट राहील. ओके, ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असेल तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. बघा 28 23 15 11 14 आणि 7. पहिले तुम्हाला काय करायचं आहे, सगळे हे लिहून घ्यायचं आहे. बघा आता मायनस. ओके, मायनस म्हणजे काय होतं, बघा मायनस म्हणजे प्लस होतं. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मायनस आहे ना, तर मायनस म्हणजे काय होतं, प्लस होतं. ओके, प्लस झालं या ठिकाणी. त्यानंतर बघा स्लॅश म्हणजे या ठिकाणी काय भागाकार आहे. भागाकार म्हणजे काय होतं, भागाकार म्हणजे मायनस होतं, मायनस केलं या ठिकाणी. त्यानंतर बघा ही जे बेरीज आहे, बेरीज म्हणजे काय होतं, गुणाकार होतं, गुणाकार केलं. आणि त्यानंतर बघा गुणाकार म्हणजेच काय होतं, या ठिकाणी भागाकार होतं. ओके, तर बघा आता हे सॉल्व करायचं तुम्हाला. 7 2. ओके, त्यानंतर इथं किती राहतील, 11 × 2 म्हणजेच 22. ओके, आता बघा -22 आहे ते. ओके, तर आता -22 आणि +23 काढलं तर किती राहील, 1 राहील ना या ठिकाणी. ओके, आता तुमच्याकडे राहिलं हे 16 आणि 28. 16 आणि 28 किती होतात, 44. तुमचं पहिलं ऑप्शन काय राहील या ठिकाणी, बरोबर असेल. नेक्स्ट बघा, बघा नेफ्रॉलॉजी म्हणजे काय होतं, स्टडी ऑफ किडनी. ओके, म्हणजे किडनीचा अभ्यास करण्याचे शास्त्र म्हणजेच काय होतं, नेफ्रॉन. आणि किडनीचा एकक म्हटलं तर काय येतं, नेफ्रॉन होतं. ओके, तर तसंच काय ऑन्कोलॉजी. ऑन्कोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे, कशाचे आहे, तर ते आहे कॅन्सरचा अभ्यास करण्याचे शास्त्र, म्हणजेच काय होतं, ऑन्कोलॉजी होतं. ओके, त्यामुळे तिसरं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी काय म्हणतात, हाऊ मेनी नंबर्स आर देअर म्हणतात गिवन अरेंजमेंट. ओके, म्हणजे या अरेंजमेंटमध्ये तुम्हाला नंबर शोधायचे आहेत, किती आहेत. तर बघा 1 2 3 आणि 4. ओके, 4 नंबर आहेत या ठिकाणी, म्हणजे पहिलं ऑप्शन राहील या ठिकाणी तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ जर आवडलं असेल, आपलं व्हिडिओ जर आवडलं असेल तर तुम्ही काय करा, नक्की कमेंट करा आणि लाईक करून काय करा, सबस्क्राईब करा. ओके.